चला चला. काल आहे ना रात्रीला पाऊस झाला, अजून पण बारीक बारीक पाऊस चालू आहे. काल एक कोंबडी बसवली होती अंड्यावर, मी तीच बघायला चाललोय बसली का नाही. नसली बसली देतो सोडून, का झाली ती फुकटच येऊन जाईल. या इकडे पळती राव नाही तरी अंडे. इथं अंडे ठेवले होते नाही तरी अंडे. बाजरी द्या ना, बाजरी खरं आहे. अंडे बाजरी द्या बाबा. ऐ तिला काय झालंय काय माहिती. काय ती कोंबडी मेली भो. हो का, काहीतरी तोंडातून पडलं तिच्या. लय घाण वास येतोय, लय घाण वास येतोय तिथं. बाबा 100 टक्का काहीतरी खाल्लं होतं तिने. लय घाण वास येत होतं तोंडातून. लय तोंडातून घाण वास येत होतं, काहीतरी खाल्लं. तिकडे हा साईडला ठेवली ती. याच्यात पाणी टाकून तिकडे ती बरे करून. हा ना, जे आपल्या याच्यात तुलनेत त्याच्यात हे बाई लय लय म्हणजे इतकं बारकं पिल्ला सोडी तुम्ही ते इथं भीती नाही ना. हे बघा इतकं घाण पाणी टाकलंय. वावरात चक्कर मारली होती, भिजलं का काल पान. मी म्हणलं ना तुम्हाला आपण चालू केलं. तुम्हाला म्हणलं बघितलं मी पाण्याचं मस्त झालं. पाणी साचलं होतं का, म्हणजे साचल्यावर झालं का नाही. हा असं म्हणजे किती खोल गेली ओल इतकी गेली तरी दिवस. मग काय टेन्शन नाही आता. हा चला आता बाबां मी आलोय कपाशीला खत द्यायला. वरतून पडतोय पाऊस, खालून चाललंय खत. त्याच्यामुळे म्हणलं बाबा म्हणले चला घ्या मारून खत, तेवढंच विरघळून जाईल मस्तपैकी, एकदम भारी लागू होईल. आता आहे ना एक ओळ झाली बरं का, तिथून तितकी झाल्यात. 4 रांगा झाल्यात म्हणजे आहे ना बाबा. आता 4 रांगा होईल. एक बाबाने एक चक्कर घेतली की 2 रांगा होत्यात, मी एक चक्कर घेतली की 2 रांगा होत्या. अशा एक एक चक्राला. आता आहे ना खत बी थोडंच वर का अर्धी कोणी, जेवढं पुरण तेवढं पुरणच. कोणती ती कस काय घेता तुम्ही, ती तिकडची घ्या, त्या घ्या. बाबांनी पैपच घेतलाय वाकावं नाही म्हणून. आता पैपच घेतला वाकावं नाही म्हणून. आता हळू थोडं थोडं टाका, ते लय पडत आहे पाईपानी. जुगाड खरंच भारी झाला गाड्या, वाकायची गरज नाही काहीच नाही. बरोबर झाडापाशी जाऊन खत आरामशीर पडत आहे. इकडं विमान किती खालून चाललंय, किती खालून चाललंय. अरे बापरे, बाबाला दमच लागा ना भाऊ. मला दम लागलाय, वाकू वाकू मी बसलोय. बाबाच मस्त चाललंय, वाकायचं नाही काही नाही, एकदम मस्त पायीपानी काम चाललंय बाबाचं. बरं आहे बाबा. बरं वाटतं. बर तुम्ही दर्शक
कस काय आपला जुगाड लय भारी. खाली वाकून प्रयत्न करीत होतो पण व्हायना. त्याच्यामुळे म्हणलं की बाबा आहे ना एकदम भारी पडतंय. पण विषय असा होतो की इथं काल पाणी दिलंय मरणात सटकू राहिलं. खत बघा एकदम बराबर पडतंय. इथं कम टाकलं कारण की आहे ना असं टाकलं का पसरतं बी आणि मुळे आहेत ना इकडे इकडे होत्यात पसरत्यात जास्त मग ते शोषून घ्यायला त्याच्यामुळे ते टाकले. चला आता बाबाची राहिलेली अर्धी घेतो मी. अरे बापरे बघा काय हालत झाली इथं. 2 मिनिटं नाही झाले शिरलो एकच रांग घेतो पायाची हालत बघा. तुमची दाखवा तुरीची घ्या होय तिकडून. तुरी हे घेतो ना. हा बरं बरं हे झालं आता हे तुपले झाले तिकडे. ओके चला भाऊ झाला आता खत मारून ओके मध्ये. काय ऊन पडलंय बाबा. एक तर पाऊस झाला काल रात्री आणि आता जेच ऊन पडलंय विषयच नाही करायचा. काय ऊन पडलंय भाऊ गरमायला लागलंय ते इतकं जबरदस्त ऊन पडलंय. काय काय कशा आरडत आहेत मला बघून. कपाशी रात्री आहे ना आता आहे ना थोड्या वेळाने असं दमट वातावरण चालू होईल मग परत पावसाची प्रक्रिया अशी. आता आहे ना उद्या असंच ऊन पडलं का वाळून जाईन सगळं. परवा लगे पाऊस येईन कदाचित उद्याच यायला लागेल. उद्याच येईन काय सांगता नाही येत. किती भारी दिसतंय.